रिस्क मॅनेजमेंट समजावे लागेल. कॅपिटल कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायचं. माझं कॅपिटल 10,000 आहे, 50,000 आहे, 1,00,000 आहे. किती रिस्क मी घेऊ? त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे रिस्क घ्यायची, किती घ्यायची एका ट्रेडमध्ये. सोप्या भाषेमध्ये इक्विटीत करू, फ्युचर्समध्ये करू की ऑप्शन्समध्ये करू? माझ्यासाठी योग्य काय आहे ते माहीत करूया. माझा टाइम सकाळी मिळतोय, इंट्राडे करू. मला टाइम मिळत नाही, स्विंग ट्रेडिंग करू. मला संध्याकाळी टाइम मिळतोय, कमोडिटी ट्रेडिंग करू. माझ्यासाठी काय योग्य आहे ते माहिती केलं पाहिजे. इक्विटीत चांगलं जमेल, फ्युचर्समध्ये जमेल की ऑप्शन्समध्ये जमेल, तुमच्या टाईमनुसार जमेल, तुमच्या नॉलेजनुसार जमेल, त्याचा डिटेल अभ्यास केला तर तुम्ही एक यशस्वी ट्रेडर बनवू शकतात. येस ऑर नो? येस ऑर नो? बरोबर? अरे मित्रांनो, शॉर्टकट सगळे, "सर मला ऑप्शन शिकवा." जाऊ द्या, इंट्राडे आणि ऑप्शन शिकवा. अरे पण तुला जमणार आहे का? राइट? ऑप्शन ट्रेडिंग करून मी डायरेक्ट रातोरात श्रीमंत होणार आहे सर. ते YouTubeवरती एखादा व्हिडिओ बघायचा, त्या फेक दुनियातलं कैसे 10,000 ते थंबलाइन्स बघायच्या, 10,000 से कैसे बनाया मैंने 1 करोड़ रुपए, 24 साल का लड़का महीने का 50 लाख कमाता है, मेरी 1 करोड़ की जर्नी. काहीतरी तुम्हाला व्ह्यूज देण्यासाठी वेड्यात काढायचं. अरे त्याचा टाइम वेगळा, तो किती वर्ष लावले, तुम्ही काय करता आहे, तुमचा टाइम वेगळा. तुमचं नॉलेज किती आहे? बेसिक्स किती माहिती आहे? इक्विटी बद्दलची माहिती आहे का? फ्युचर बद्दलची माहिती आहे का? ऑप्शन्स बद्दलची माहिती आहे का? ट्रेडिंग कसं करणार? मला ज्या गोष्टीची माहितीच नाही, बरोबर ना? येस ओर नो? ज्या गोष्टीची मला माहितीच नाहीये, कसं काय ट्रेडर बनेल? इक्विटी माहिती नाही, फ्युचर माहिती नाही, मी ट्रेडर कसा बनेल? बरोबर की नाही? सोप्या भाषेत सांगतोय. सोप्या भाषेत एज्युकेशन का इम्पॉर्टंट आहे? जर एखाद्या व्यक्तीला डॉक्टर बनायचं आहे, तो मेडिकल कॉलेजला जातो. इंजिनियर बनायचं आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला जातो. ग्रॅज्युएशन करायचं, तो ग्रॅज्युएशनच्या कॉलेजला जातो. ॲथलीट बनायचं आहे, तो स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जातो. आज मी YouTubeवरती बघितलं व्हिडिओ, पेशंटला कसं चेक करायचं आणि ऑपरेशन कसं करायचं. मी आजपासून माझ्यापुढे डॉक्टर निशांत लावणार आहे आणि ऑपरेशन करायला चालू करतो. चालेल का? बघितले ना, मी 2-3 व्हिडिओ बघितले YouTubeवर. हो. आज मी बघितलं जगातली सर्वात भारी बिल्डिंग बनण्यासाठी काय-काय करावं लागतं, इंजिनिअरिंग कशी असते, ते सगळं बघितलं मी. सिमेंट कुठून घ्यायचं, YouTubeवरनं मी आणखीन सर्च केलं, कोणतं सिमेंट चांगलं आहे, लोखंड कोणतं चांगलं आहे, सगळं. आता मी आजपासनं मी आहे इंजिनिअर. उद्यापासनं मी बिल्डिंग बांधणार आहे. चालेल का? 2-3 लॉचे मूव्हीज बघितले, लॉच्या सीरीज बघितल्या. कोणते-कोणते लॉ मधले कुठले-कुठले पार्ट आहे ते बघितलं. आजपासून मी वकील आहे. चालेल का? YouTubeवर बघितलं ना मी. मग मला सांगा, ज्या दैनंदिन जीवनामध्ये इझिली अवेलेबल आहे, त्या गोष्टींनी जर तुम्हाला डिग्री मिळत नाही, तर वन ऑफ द टफेस्ट जॉब स्टॉक मार्केटचा YouTubeच्या व्हिडिओने तुम्हाला जमेल का? दॅट इज माय सिंपल क्वेशन. जमेल का? नॉट पॉसिबल. त्या व्हिडिओवरती विश्वास ठेवून मी माझे पैसे टाकेल का? मला स्टॉक मार्केटचं योग्य नॉलेज घ्यावं लागेल मित्रांनो. नॉलेज इज द की. ते नॉलेज घेतलं तर मी एक यशस्वी ट्रेडर बनू शकतो. बरोबर ना? नाही तर होणार नाही. ट्रेडिंग समजून घ्यावी लागेल. फ्युचर्स, ऑप्शन्स मधला फरक, करन्सी, कमोडिटी माझ्यासाठी काय चांगलंय हे समजून चार्ट रीड करता यायला पाहिजे. या कॅन्डल्स तुम्हाला समजल्या पाहिजे. ग्रीन कॅन्डल कशी काम करते, रेड कॅन्डल कशी काम करते, याचा अर्थ काय आहे, हा चार्ट रीड करता आला पाहिजे. त्यावेळी तुम्ही एक सक्सेसफुल आणि यशस्वी ट्रेडर बनतात.